अचानक कुठे डिसअपिअर झालास? तिथून गेलो नसतो ना तर आता जेलमध्ये असतो. सगळं संपलं असतं. जस्ट वाचलोय मी आता. माझी बायको त्या परवांच्या घरात होती. काय? ही त्याची बायको आहे? जाऊ दे, मला काय करायचं, माझं तर काम झालं पाहिजे. ए हॅलो, तुझी बायको काय बोलली नसेल ना? नाही ग, तिला काय माहिती काय चाललंय ते. स्टुपिड, एवढी रिस्क कोण घेतो? आता मला माहिती होतं का की अख्ख्या मुंबईत ती परवांच्याच घरी टपकणार आहे ते. अरे मग स्टुपिड, तुझ्या बायकोला कंट्रोल कर ना. ती काय इकडे तिकडे भटकते. तिला आता घरी पाठवलंय मी. गुड. हे बी स्क्वेअर जसं डिसाईड झालं ना तसंच झालं पाहिजे, नाही तर तुझं दुबई, तुझं फ्लाईट सगळं कॅन्सल. पैसे नाही मिळणार तुला. ए, जास्त पैसे करू नको. तुलाही त्या आशूला रस्त्यातनं बाजूलाच करायचंय ना. यात माझ्या एकट्याचा फायदा नाहीये. आणि माझ्या डोक्यात जाऊ नको, कळलं का तुला? नाहीतर या जगात मी कोणाचंच नाहीये, हे लक्षात ठेव. हे बघ, डोंट वरी, मी माझा शिकार कधी सोडत नाही, हे लक्षात ठेव. काम होईल. झालं काय? कालची रात्र आठवली ना का अजून हसायला येतं मला. ते सगळं तुझ्यामुळे झालंय, कळलं? माझ्यामुळे त्या शर्वरी समोर ना तुझा सगळा ऑराच डाऊन होता. तिचा काय संबंध? हा? आणि मुळात तू मला तिथे घेऊनच कशाला गेलास? अरे व्हॉट डू यू मीन? माझ्या दादाच्या सपोर्ट शिवाय मी काहीच करत नाही. सपोर्ट हा असा म्हणजे तू तिथे रोमॅन्स करत बसायचा आणि मी त्या इरिटेटिंग शर्वरीला हँडल करत बसायचा. आर यू शुअर तू तिला हँडल करत होता का ती तुला हँडल करत होती? असं काय झालं? मध्ये मी फेकून मारला मी. कॉफी फेकून मार. मार 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 मार. राहू दे, कॉफी आहे. काय चाललंय काय? आहा, काही नाही. काय नाही, घसरून पडला. का? हे कुठे? कसं का लागलं का? अगं एवढं काही झालं नाही, उगाच बोलतोय हा. काय झालं? ते इम्पॉर्टंट नाही. कोणासमोर पड. ए कोणासमोर? अगं काहीच नाही. वहिनी, नवरी मुलीच्या बांगड्या भरून झाल्या. हा. मम्मी आता मी. हा ये ये. सुखी राहा. माझी सगळी सुख तुला मिळू देत. अनु, फोटो काढ ना. हा हा चालेल चालेल ना. सेल्फी काढूया. तू ना उगाच जास्त सामान घेत बसू नको. तिथे गेलं की ना आपण सगळं नवीन घेऊ. सगळं नवीन? आता तिथे गेल्यावर तुझं नवीन आयुष्य सुरू होणार आहे, नाही का? त्यामुळे जुनं काहीच नकोय आपल्याला.
जुनं सामान नको, जुनी माणसं नको, काहीच नको. ठीक आहे, पण ते आई बाबांनी आणलेले दागिने लवकरात लवकर त्यांना परत देऊया. काय ना, त्यांच्याकडे असलेले शेवटचे दागिने आहेत ना ते. एकदा दुबईला गेलो ना की ही पैशांची चणचण कमी होऊ दे एवढीच देवाकडे प्रार्थना आहे. अगं तू टेन्शन घेऊच नकोस. सध्या देव आहे ना माझ्यावर खूपच खुश आहे खरंच. एवढी सोन्यासारखी बायको मिळाली मला. हा चला आता हे दागिने ना, वा 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 वा, हे दागिने पटकन आता ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि मस्त हे सगळं निस्तारून टाकू आपण. मग 2-3 दिवसात निघू लगेच दुबईला. हा? काय म्हणतेस? ते कागदपत्रांचं काम झालंय का? अगं त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस. हा काही टेन्शन नाहीये, ते कंपनी सगळं बघून घेईल. तू फक्त घर आवर आणि सामान बाहेरला घे, बाकी आपण निघूच. बायको गो माझी. चावी इथेच विसरले. ठीक आहे, यांची पण बॅग भरून ठेवते म्हणजे आले की खुश होते.